रामकृष्ण हरी. ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. तीर्थरत नेम व्हाविन सिद्धी. वायाची उपाधी करशी जना. भावबळे आकळे रवी नाकळे. करतळी आवळे तैसा हरी. पार्या चारवा गीता भूमीवरी. यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणी निवृत्ती निर्गुण. दिधले संपूर्ण माझे हाती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. श्री संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांच्या हरिपाठ प्रकरणावरचं आपलं हे चिंतन. आणि या चिंतनाच्या माध्यमातून आज क्रमशः आलेला हा 12व्या क्रमांकाचा अभंग आणि आपलं हरिपाठावरचे 20व्या क्रमांकाचं चिंतन. आणि ह्या चिंतनासाठी जो अभंग आलाय तो क्रमाने 12व्या क्रमांकाचा असा अभंग आहे. तीर्थर्वत नेम भावे विनसिद्धी. वायाची उपाधी करिशी जना. माऊली ज्ञानोबा या अभंगातून पुन्हा एकदा भाव आणि भक्तीचं वर्णन करतात. बघायला गेलं तर या अगोदर माऊलींनी भावाचं, प्रेमभावाचं, भक्तीचं वर्णन केलं नाही का? केलंय ना. 4थ्या क्रमांकाच्या अभंगामध्ये माऊलींनी म्हटलं ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. मग अशा प्रकारे भावाचं वर्णन केलेलं असतानाही पुन्हा पुन्हा माऊली या ठिकाणी का ते वर्णन करत असावेत अशी शंका आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण तो एक सांगू का, एखादी गोष्ट पुन्हा सांगण्यामागचा हेतूच हा आहे की त्यावरचा विश्वास दृढ व्हावा. आणि माऊलींचाही उद्देश तोच आहे. माऊली पुन्हा भाव आणि भक्तीचं वर्णन हरिपाठामध्ये करताना दिसतात. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास दृढ करण्यासाठी त्याला पुन्हा सांगितल्या गेलं पाहिजे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण एकदा सांगून होते का हो? पुन्हा सांगावं लागतं, रे बाबा असं कर, असं कर, असं कर. एवढंच कशाला, एखादी खोटी गोष्ट सुद्धा पुन्हा सांगितली तर माणसाला ती खरी वाटते, नाही का? चला आता विषय निघालाच म्हणून आठवलं म्हणून एक दृष्टांत सांगतो की खोटी गोष्ट सुद्धा माणसाला खरी कशी वाटते पुन्हा सांगितल्याने. एक असा गरीब असा एक गृहस्थ होता गावामध्ये आणि संसाराच्या तापाने तापलेला होता. गरिबी होती. घरी नेहमी आपलं काहीतरी चिंतेनं असा ग्रस्त झालेला, चिंताग्रस्त मनुष्य. मंदिरामध्ये गेला, एका महात्म्याचं दर्शन झालं आणि महात्म्याने त्याच्याकडे बघून विचारलं, का रे बाबा खूप चिंतातूर दिसतो. चिंताग्रस्त माणसाच्या चेहऱ्यावरची चिंता लपून राहत नसते. त्या महात्म्याने ओळखलं, काय झालं तुला, काय एवढा चिंतातूर दिसतोस? तेव्हा तो गृहस्थ म्हणाला, काय सांगायचं महाराज, हो चिंताच चिंता आहे. बायको धड वागत नाही. मोठा मुलगा आहे, मोठ्या मुलाचं लग्न नाही. दुसरा मुलगा आहे, त्याला नोकरी लागत नाही. तिसरा मुलगा आहे, परीक्षेत पास होत नाही. व्यवहारातल्या अडचणी सांगतो बरं का. तेव्हा आपल्या चिंता त्यांनी त्या महाराजांसमोर मांडल्या. आता संसारातल्या ह्या सर्वांच्या कॉमन आहेत बरं चिंता, सर्वांच्या सारख्याच चिंता आहेत. त्यांनी सांगितल्यानंतर महात्मे बोलले, याच्यावर उपाय आहे. तुझ्या सर्व चिंतेतून तू मुक्त होशील, पण एक गोष्ट करावी लागेल. तुला येणाऱ्या द्वादशीला, पुढच्या म्हणजे 15-20 दिवसांनी जी द्वादशी येईल त्या द्वादशीला तू गायीची जे कालवड आहे म्हणजे वासरू, ते 12 दिवसाचं असलेलं वासरू द्वादशीला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 12व्या तिथीला ते घरी आणून त्याची जर पूजा केली तर मात्र तुझे सर्व चिंता तुझी नाहीशी होईल. आता यांनी म्हटलं, असं जर असेल तर मी प्रयत्न करतो, पण आता मिळेल कुठे?
अहो आता गोवंश हत्या एवढ्या चालल्या आहेत का गायी मिळणं कठीण आहे. काय खूप खेदाची बाब आहे बघा, या हिंदुस्थानामध्ये गोहत्या खेदाचीच गोष्ट आहे. काय करावं महाराज. काही का असेना त्यांनी आपले प्रयत्न सुरू केले. कुठे मिळेल, कोणीतरी सांगितलं की गोरक्षण मध्ये तुला असं कदाचित मिळू शकेल की द्वादशीच्या दिवशी 12 दिवसाची झालेली कालवड वासरू कदाचित तुला मिळेल. त्यांनी प्रयत्न केले. योगायोगाने गोरक्षण मध्ये गेला. तिथे त्यांनी विनंती केली. तिथले ट्रस्टी मान्य झाले. म्हणे ठीक आहे, तुला आम्ही देऊ वासरू, आदल्या दिवशी घेऊन जा. नेमकं महात्म्याने सांगितलं, शेजाऱ्याने ऐकलं होतं. शेजाऱ्याला वाटलं याला जर ते मिळालं वासरू तर हा तर चिंतामुक्त होईल, हा सुखी होईल, हा श्रीमंत होईल. कसं चालेल शेजाऱ्याला, दुसरा सुखी झालेला चालत नसतो. त्यांनी आपलं पूर्ण त्या ठिकाणी प्रयत्न करून त्याच्याकडे ते कालवड वासरू येऊच नाही याच्यासाठी प्रयत्न चालू केले. आता चांडाळ चौकडी असतेच ना, नेत्यांच्या माग 10, 15, 20 आपले असतातच. त्यांनी सांगितलं काहीही करून ते कालवड द्वादशीच्या दिवशी यायला नको. काळजी करू नका, आम्ही आहे ना. कार्यकर्ते कशासाठी असतात. ठरल्याप्रमाणे हा एकादशीच्या दिवशी गेला आणि ती कालवड घेऊन आला की द्वादशीला आपण पूजा करू. बरोबर त्याला 12 दिवस होईल अशी कालवड तो घेऊन आला. वासरू घेऊन रात्रीचा निघाला. शेजाऱ्यांनी ठरवलंच होतं की याची कालवड घरी पोचायला नको. याने आपले कार्यकर्ते पेरलेच होते रस्त्यावर. येताना दिसला कालवड घेऊन, वासरू घेऊन तो येतो आहे गुरस्त. रस्त्याने राम 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 राम. का हो, कुठे काय चाललंय तुमचं. नाही म्हणे हे वासरू घेऊन चाललो, उद्या मला पूजा करायची आहे. कशाला. नाही ते आम्हाला महाराजांनी सांगितलं. बरं. अहो पण वासरू न्यायचं ना, तुम्ही तर गाढवाचं पिलू घेऊन चालले. मूर्ख आहेस का म्हणे तू. अरे गाढवाचं पिलू नाही, आत्ता मी गोरक्षण मधून आणलाय, वासरू आहे. जा तू, तुला कळत नाही. तो निघून गेला. पुढे गेला, पुन्हा 1 किलोमीटर दुसरा भेटला. का हो म्हणे गाढवाचं पिलू घेऊन कुठे चाललेत. हा म्हणे अहो गाढवाचं पिलू नाही, हे गाईचं पिलू आहे, वासरू आहे. काय बोलताय म्हणे, गाढवाचं पिलू आहे ते. याला वाटलं काय मूर्ख माणसं आहे. पुन्हा पुढे गेला, तिसराही तसाच म्हणायला लागला, अहो गाढवाचं पिलू घेऊन कुठे चालला. आता मात्र याच्या डोक्यात संभ्रम निर्माण व्हायला लागला. पण तरी आपला हा निघाला, कारण यांनी स्वतः आणलं होतं ना वासरू. पुढे गेला तर आपले 5-6 लोक कट्ट्यावर बसलेले गावात गेल्यावर, आणि ही करून हसायला लागला. अरे काय झालं रे तुला, मूर्ख झाला का, काय करायला लागला गाढवासारखं. अरे गरिबी घालवण्याकरता गाढवच आणायचं होतं तर मोठं गाढव आणायचं होतं, जेणेकरून कुठेतरी ते काम करेल, ओझे वाईल, तुला पैसे मिळेल. हे गाढवाचं पिलू घेऊन कुठे चालला. आता मात्र त्याचा असा समज झाला की आपण आणलेलं हे गाईचं पिलू नसून गाढवाचं पिलू आहे. त्याने तिथेच सोडून दिलं. माझा दृष्टांत संपला, मला तर लांबवायचं नाही. तात्पर्य काय, गाईचं पिलू वासरू असताना सुद्धा लोकांनी पुन्हा हे गाढवाचं पिलू आहे म्हटल्यामुळे याचा विश्वास झाला ते गाढवाचं पिलू आहे, त्यांनी ते सोडून दिलं. पुढे काय झालं त्यात आपल्याला पडायचं नाही. दृष्टांत फक्त त्यातला सिद्धांत कसा लक्षात घ्या. पुन्हा एखादी चुकीची गोष्ट जरी सांगितली तरी ते माणसाला खरी वाटते. तर मग खरी गोष्ट जर सांगितली तर त्यावर विश्वास बसतो. पण तो विश्वास दृढ होण्यासाठी तो पुन्हा सांगावा लागतो. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये पुन्हा या ठिकाणी भावभक्तीचं वर्णन करतात की बाबा रे, भावे विनसिद्धी तीर्थरतनेम भावे विनसिद्धी. भाव असल्याशिवाय तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, कुठलाही नेम हे फलदायी नाही, फलस्वरूप नाही. त्यांनी कुठलीही प्राप्ती होणार नाही. उलट पक्षी ते उपाधीला कारणीभूत ठरतील. तीर्थाचा जर विचार केला तर तीर्थयात्रेला जावं का, आपण मागच्या चिंतनामध्ये बघितलं. ज्यावेळेला त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्तना ही नामी तरी ते व्यर्थ या भंगावर चिंतन करताना आपण तीर्थयात्रेच्या संदर्भाने त्या ठिकाणी विचार केला की तीर्थयात्रा करावी, पण ती भावाने करावी, भावपूर्ण अंतःकरणाने करावी, भक्तिपूर्वक अंतःकरणाने करावी, असा आपण विचार मांडला होता. माऊली या ठिकाणी तेच सांगतात. तीर्थ, व्रत, नेम, भावे विनसिद्धी. भावाशिवाय तीर्थ नाही. तीर्थयात्रेला कुठलाही त्या ठिकाणी फल नाही. बरं, दुसरं व्रत.
शास्त्राने अनेक व्रत सांगितली. अनेक व्रत आपण करत असतो, करत नसल्याला भाग नाही. संकष्टी करतो, एकादशी करतो, कोणी आणखी काय वटसावित्री, बाया वटसावित्री करतात, हरतालिका करतात, अनेक व्रत करतात की नाही. अधिक मासामध्ये करतात, कोणी कोणी ते 16 वर्षाने येणार व्रत करतात. अनेक व्रत आहे, शास्त्राने अनेक व्रत सांगितले, ते करावी. पण माऊली म्हणतात ते व्रत जरी केले तरी ते जर भावाशिवाय केले, मनपूर्वक जर केले नाही, प्रेम भक्तीनं केले नाही, तर ते निष्फळ आहे, ते फक्त उपाधी आहे. तीर्थ झालं, व्रत झालं. तिसरा शब्द माऊलीने वापरला, नेम. माणसाने नेमानं वागावं. बघा, नेम असला पाहिजे जीवनात, काहीतरी नेम असावा. आपण काही ना काही नेम करतच असतो. कोणी रोज आपला हनुमानजीला जाऊन नमस्कार करतो, गणपतीच्या मंदिरात जातो, दर्शन घेतो, दिवा लावतो. कोणी काही ना काही आपले नियम करतच असतात ना. कोणी ज्ञानेश्वरी वाचतो, कोणी कुठला ग्रंथ वाचतो, कोणी काहीतरी देवीचं वाचतो. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी नेम माणूस करतो. पण नुसतं नेम करून चालेल का? नेम करावा. महाराज एका ठिकाणी असं म्हणतात, नित्य नेमाविन खाय अन्न. जो नित्य नेमाशिवाय जर जेवण करत असेल तर तो माणूस नसून श्वान आहे. म्हणजे माणसाने काहीतरी नेम करावा, जीवनामध्ये नेम असला पाहिजे. पण माऊली तर म्हणतात का तुम्ही तीर्थयात्रा करता, व्रत करता, नेम करता, ते तुमचे वाया आहेत. माऊली तसं म्हणत नाही. माऊलींचा शब्द प्रयोग करा. माऊली म्हणतात तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी. भावे विन केलेले तीर्थ, भावे विन केलेले व्रत, भावे विन केलेले नेम ते व्यर्थ आहेत. किंवा वायाची उपाधी करिशी जना, वायाची उपाधी. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी, वायाची उपाधी करिशी जना, वायाची उपाधी. वाया जाईल ते, उपाधी होईल. म्हणून तीर्थयात्रा करायची, व्रतवैकल्य करायचे, नेम करायचे, आणि त्याचं फल तुम्हाला मिळेल. पण ते फल जेवढं ठरलेलं आहे, ज्या कामासाठी केलं तेवढंच फल मिळेल. प्रत्येक व्रताचं फल जे सांगितलं आहे तेवढंच आहे, त्यापेक्षा जास्तीचं नाही. मला सांगा, आपल्याला प्रत्येकाला सुखाची आवश्यकता आहे, सुख पाहिजे. एक व्रत केलं ते सुख मिळेल. बरं, आपल्याला सुख कसं पाहिजे मला सांगा? आपल्याला जे सुख पाहिजे असं आहे का हो, मला आता ह्या 8 दिवसात देवा सुख दे, पुढच्या 8 दिवस दुःख दे, असं होते का? त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगतो, देवा मला दिवसा सुख दे, रात्री सुख नको, अशी मागणी आहे का आपली? किंवा देवा मला घरात सुख दे, बाहेर दुःख दे, अशी मागणी आहे का? आपल्याला काल स्थल याच्या व्यतिरिक्त, काल आणि स्थलाचं कुठलंही बंधन न ठेवता सर्वत्र आपल्याला सुख पाहिजे. जीवाचा स्वभावच सुख प्राप्तीसाठी आहे, मला सांगतो. आणि ते खरंही आहे, आणि तो असावाही. त्याचं कारण सांगू का? हा जीव जर देवाचा अंश आहे, देव हा सुखस्वरूप आहे, आणि मग सुख स्वरूप असलेल्या देवाचा अंश सुद्धा सुख स्वरूपच असणार. म्हणून त्याचं आकर्षण सुखाकडेच असणार ना. त्यात वाईट काय? माणसाला आनंद पाहिजे का? कारण आनंद स्वरूप भगवंताचे आपण अंश आहोत ना. मग आपली वाटचाल आनंदाकडेच असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला आनंद पाहिजे, प्रत्येकाला सुख पाहिजे. पण जगात सुखरूप कोण आहे? सुखरूप आहे साधूजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तू. पांडुरंगासारखा, भगवंतासारखा दुसरा कोणीही सुखरूप नाही. म्हणून त्याच्याकडेच गेलं पाहिजे. आणि त्याच्याकडे जाण्यासाठी फक्त आणि फक्त तो आकळवण्यासाठी, तो आपलासा करून घेण्यासाठी, त्याचं स्वरूपाचं आकलन करण्यासाठी फक्त आणि फक्त एकच उपाय आहे, जो माऊली ज्ञानोबा या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. भावबळे आकळे रवी ना कळे, कर्तळी आवळे तैसा हरी. कर्तळी आवळे तैसा हरी. भावबळे आकळे, तो परमात्मा, सुखरूप परमात्मा आपल्याला आकळवायचा असेल, तो कळून घ्यायचा असेल,
त्याचं आकलन करून घ्यायचं असेल, त्याच्या स्वरूपाशी जाण आपल्याला करून घ्यायची असेल, तो आपलासा करून घ्यायचा असेल, तर कशाने होईल? फक्त भाव. भाव बळे आकळे. माऊलींनी भावाला बळ असं म्हटलंय बघा. भाव बळे शब्द कसा आहे? भाव बळे म्हणजे भाव हे बळ आहे. व्यवहारामध्ये अनेक बळ आहेत ना. धनाचं बळ असते माणसाला, धनाचं बळ आहे, मानाचं बळ आहे, शक्तीचं बळ आहे, सत्तेचं बळ आहे, नाही का? धनाने माणूस बलवंत होतो, शक्तीने बलवंत होतो, मानाने बलवंत होतो, सत्तेने बलवंत होतो. पण हे सर्व जे बळ आहेत ना, यापेक्षा श्रेष्ठ आणि परमोच्च परमश्रेष्ठ काय असेल तर भाव आहे. म्हणून भाव बळे आकळे एरवी ना कळे. भावाशिवाय मात्र दुसरं काही तुम्हाला ना कळे. मग आकडे काय? भाव बळे आकडे. आता भावबळे आकडे. भावाने देव आपलासा होतो, भावाने देव पावतो, भावाने देव प्रसन्न होतो, भावाने देव समजतो. हे जर आहे तर एक उदाहरण जर सांगायचं झालं तर प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवरायांचं उत्कृष्ट असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. नामदेवराय मुळात पंढरपूरलाच, राहणं पंढरपूरलाच. नामदेवरायांचे वडील भगवंताची पूजा करायचे, रोज नैवेद्य न्यायचे. नामदेवरायांचे वडील दामू शेट्टी परगावी काही कामाकरता गेले आणि नामदेवाला सांगून गेले, नामदेवरायांना, नाम्या विठ्ठलाला नैवेद्य घेऊन जाशील रे, कारण मी नाही आहे 2 दिवस. नामदेवराय म्हटले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. दामू शेट्टी बाहेरगावी होते. नामदेवरायांना आईने नैवेद्य करून दिला. नैवेद्याचं ताट घेतलं. नामदेवराय रावळत गेले भगवंताच्या समोर, नैवेद्य ठेवला आणि देवा जेवण करा. मला सांगा, दगडाची मूर्ती कुठे जेवण करते का? नैवेद्य फक्त दाखवायचा असतो का देवाला जीव घालायचा असतो? आम्ही पण नैवेद्य दाखवतो ना. आपण काय म्हणतो? नैवेद्य दाखवला का? दाखवायचंच आहे, खाऊ घालायचं नाही. आपला भावच तसा आहे ना. हो, काय करायचं? तेव्हा नामदेवराय देवाजवळ उभे राहिले. देवा जेवण कर ना, का करत नाही? तुझी तब्येत ठीक नाही का? देव कुठं हालतो का, बोलतो का, चालतो? देव काही बोलायला तयार नाही. खाणं तर दूरच राहिलं. नामदेवराय पुन्हा थांबले 5 मिनिट आणि देवाला म्हणतात, देवा माझे वडील आले म्हणून वडील आले नाही म्हणून तू जेवत नाही का? अरे मी आलो ना, आणि मनापासून आलो, आंघोळ करून आलो. तुला काय वाटतं का मी तसाच आलो का? जेवण करावं लागेल. देव मात्र त्या ठिकाणी जेवायला तयार नाही. शेवटी नामदेवरायांनी देवाला सांगितलं, देवा जेवतो की नाही? देव कुठं बोलतोय? तू जर जेवला नाही तर माझं डोकं तुझ्या पायावरती फोडल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं. आणि हे वरवर म्हटलं नाही, मनापासून म्हटलं. आणि डोकं देवाच्या पायावर फोडणार. तेवढ्यात पांडुरंग परमात्मा उभे ठाकले आणि म्हणतात, अरे नाम्या काय चाललंय तुझं? म्हणजे तू जेवत का नाही? अरे जेवायचं नसते. नाही नाही, माझ्या वडिलांनी सांगितलं की तुला जेवण दाखवायचं आहे, तुला नैवेद्य दाखवायचं आणि जीव घालायचा आहे. बघा, त्या ठिकाणी देव स्वतः नामदेवरायांचा नैवेद्य त्या ठिकाणी जेवले. कशामुळे? भाव बळे आकळे. आता मला एक सांगा, मी या अगोदर जे 3 तुम्हाला बळ सांगितले, धनबळे, धनबळेने देव जेवल का? मी जर म्हटलं की देवा मी 1 लाख रुपये ठेवतो, जेवण कर, देव जेवेल का? कारण तो धनबळे नाकळे. भावबळे आकळे, धनबळे नाकळे. बरं, मानबळे खूप माननीय आहे, खूप श्रेष्ठ आहे, गावात मोठा आहे, प्रतिष्ठित आहे. मग तो गेला, मी गाव पूर्ण मानते, देवा जेवेल का? मानबळे नाकळे. पुढे जाऊन सांगू, भावबळे आकळे, एरवी नाकळे, कर्तळी आवळे तैसा हरी. याच्यावर आपला विचार चालू आहे. बरं, देव शक्तीनं एखादा हिंद केसरी पहिलवान देवा जेवतो की नाही असं म्हटल्याने जेवेल का? नाही. म्हणजे शक्ती बळानं जेवत नाही, धनबळानं जेवत नाही, मानबळानं जेवत नाही. आणि सत्तेनं, समजा उद्या मुख्यमंत्री पंतप्रधान गेले, सत्ता आहे ना, देवाला म्हटलं देवा जेवावंच लागते, जेवल का देव? नाही ना. का नाही?
कारण धनबळ, मानबळ, सत्ताबळ, शक्तीबळ हे तिथे चालत नाही. मग तिथे काय चालते? भावबळे आकळे रवी नाकळे. लक्षात आला का मुद्दा? देव हा भावाचा भुकेला आहे. देव भावाच्या बळाने आकळल्या जातो, देव भावाच्या बळाने आपलासा होतो. हेच माऊलींना या ठिकाणी या अभंगातून सांगायचं आहे. माऊली म्हणतात भावबळे आकळे ए रवी नाकळे. भाव नसला तर मात्र तो कळणार नाही, तो आपलासा होणार नाही. आणि भाव असला तर मग करतळी आवळे. तैसा हरी करतळी आवळे. करतळी म्हणजे तळ हातावर आवळा ठेवल्यानंतर तो जसा समग्र आपल्याला दिसतो, संपूर्ण आवळा दिसतो, तसा देव भावाने आपल्याला आपल्या समोर उभा राहील. एवढा मोठा देव? हो हो, एवढा मोठा देव. महाराजांचा एक अभंग आहे. महाराज म्हणतात एवढा प्रभू भावे येणे संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा. नाही का? एवढा मोठा देव भावाने आपल्या समोर उभा राहतो. म्हणून माऊली म्हणतात भाव बळे आकळे ए रवी नाकळे. बघा, भावाचा विचार केला तर सर्वात मोठं भावासंदर्भात जर उदाहरण द्यायचं झालं तर गोपिका देता येईल. गोपिकांचा भाव देवावरती एवढा होता, भयंकर भाव होता. भागवतामध्ये आलेली यज्ञ पत्नींची गोष्ट आहे बघा. कृष्ण आणि बलराम आपल्या गोपाळांसहित रानात गेले आणि त्या दिवशी शिदोऱ्या नेल्या नाही. देवाने सांगितलं आज शिदोऱ्या घेऊ नका. गुरंढोरं चाळून झाली, खेळणं झालं, सर्व झालं आणि आता भुका लागल्या. गोपाळ म्हणतात भूक लागली देवा. कृष्ण भगवान म्हणतात काही हरकत नाही, तिकडे बघा ते ब्राह्मण लोक आहेत ना, त्यांचा यज्ञ चालू आहे, तिथे जा आणि त्या ब्राह्मणांना सांगा की कृष्ण आणि बलराम आले आहेत, भूक लाग, ते जेवायला मागतात. गेले दोघं तिथे गोपाळ आणि त्यांनी त्या ब्राह्मणांना सांगितलं की कृष्ण आणि बलराम आलेले आहेत, आम्हालाही भूक लागली, जेवायला काहीतरी द्या. ब्राह्मण म्हणाले काय रे तुम्ही गवळ्याचे पोरं, आमचा यज्ञ सोडून तुम्हाला जेवायला देऊ का? कोण तुमचा कृष्ण आहे, तो कोण बलराम, निघा इथून. गोपाळ निघाले, कृष्णाकडे धावत गेले, हिरमुसले तोंड करून गेले आणि म्हणतात कृष्णा अरे जेवायला मिळालं तर चालणार नाही, पण असं बोलणाऱ्या लोकांकडे पाठवू नको बाबा. काय बोलतात रे ते? काहीतरी असं कुंड करून ठेवलं आणि त्यात स्वाहा करतात आणि त्यात तूप टाकतात आणि आम्हाला असं म्हणतात कोण तो तुमचा कृष्ण गवळ्याचा पोर, आम्ही जाणार नाही. देव म्हणतात अरे एक काम करा, आता तुम्ही पुढच्या दाराने गेले, आता मागच्या दाराने जा. यज्ञ पत्न्या तिथं आहेत, म्हणजे या ब्राह्मणांच्या पत्नी तिथं आहेत, त्यांना सांगा कृष्ण आणि बलराम आलेत, काहीतरी जेवायला मागतायत. ठरल्याप्रमाणे मुलं त्या ठिकाणी गेलेत आणि गेल्यानंतर त्यांनी त्या यज्ञ पत्न्यांना सांगितलं की कृष्ण आणि बलराम आले. कृष्ण बलराम नाव ऐकल्याबरोबर त्या यज्ञ पत्न्या त्या ठिकाणी हर्षोल्लसित झाल्या. म्हणजे काय मागतात? म्हणजे जेवायला मागतात. जे काही तयार होतं जेवायचं, जे पंचपक्वान्नाचं जेवण सर्वच्या सर्व घेतलं आणि त्या गोपाळांना द्यायला लागल्या. इकडे यांना चाहूल लागली ब्राह्मणांना, अरे म्हणजे काय चाललंय हे, कोणाला देत आहे? यज्ञ राहिला, यज्ञ कोप होईल. त्या यज्ञ पत्नी म्हणतात अरे ज्याच्यासाठी यज्ञ चालला तो स्वतः मागतोय. पण ही कुठं ऐकायला त्याने ब्राह्मण ऐकत नव्हते. पण यज्ञ पत्न्यांचा भाव होता, त्यांनी सर्व दिलं आणि निघाल्या कृष्णांकडे धावायला. त्यातली एक यज्ञ पत्नी निघाली, तिचा ब्राह्मण नवरा तिथे आला आणि म्हणतो अरे तू कशी जातेस? तुझ्या बापांनी तुझा हात माझ्या हातात दिला, तुझा देह मला दिलेला आहे, तू त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही, तुला जाता येणार नाही कारण तू माझ्या स्वाधीन आहे. तेव्हा यज्ञपत्नी बोलतात अरे देह माझा तुला दिला ना, तू हा देह घेऊन टाक, माझं मन मात्र मी कृष्णांकडे दिलंय. याला भाव असं म्हणतात, त्याला भाव. आणि या भावाने तो भाव बळे आकळे ये रवी ना कळे, असा भाव जर असला तर मग भगवान आपलासा होतो. माऊली ज्ञानोबा आहे भावाचं महत्व सांगत असताना या ठिकाणी तिसऱ्या चरणामध्ये असं सांगतात. इतर साधना बाबतीत बोलताना माऊली असं म्हणतात अरे इतर साधन किती कठीण आहेत. पारियाचा रवा घेता भूमीवरी
यत्न परोपरी साधन दैश, म्हणजे पारा हा धातू द्रव स्वरूपात असतो. तो जर जमिनीवर पडला तो विखुरतो आणि त्याचे रव्यासारखे झालेले कण उचलणं सोपं आहे का? उचलताच येत नाही. ते जेवढं कठीण आहे तसं इतर साधनाने भगवंताची प्राप्ती करणं कठीण आहे. म्हणून कुठलं साधन केलं पाहिजे? फक्त भावभक्तीनं भगवंताला त्या ठिकाणी आपण आपलंस केलं पाहिजे. भाव बळे कळे एरवी ना कळे. इतर साधनांनी तो कळणार नाही. मग इतर साधन जरी करत असाल तरी त्यात भाव ठेवून करा. आणि इतर साधनांनी तुम्हाला जर फल मिळत असेल तर सर्वोच्च फळ जर भगवत प्राप्तीचं फळ जर देवाची भक्तिभावानं सेवा केल्यानं मिळत असेल तर इतर साधनाची त्या ठिकाणी गरज तरी काय आहे? म्हणून माऊली म्हणतात भावबळे आकळे एरविना कळे. तिसऱ्या चरणातून माऊलींनी इतर साधनं किती कठीण आहेत याचा आपल्याला उहापोह केला. आणि मग माऊली शेवटच्या चरणामध्ये आपला स्वानुभव त्या ठिकाणी व्यक्त करतात की हे सर्व तत्वज्ञान, हा सर्व बोध, हा सर्व निर्गुण असलेला परमात्मा, गुणातीत झालेला परमात्मा, हा आमच्यापर्यंत कोणी पोचवला? आमच्या गुरुरायांनी पोचवला, ज्यांचं नाव निरुत्ती असं आहे. अभंगामध्ये माऊलींनी गुरु आपल्या सद्गुरूंचं नाव या ठिकाणी सांगितलं. माऊली म्हणतात ज्ञानदेव म्हणे निरुत्ती निर्गुण. दोन्ही अर्थ घेता येतील. निरुत्ती निर्गुण म्हणजे निरुत्तीनाथ हे निर्गुण आहेत. निर्गुण काय? का निर्गुण परमात्म्याचे उपासक, सगुण परमात्म्याचे उपासक, देवाला भेटलेले आहेत, देवस्वरूप झालेले आहेत, परमात्मा स्वरूप झालेले आहेत, असे सद्गुरू निर्गुणच आहेत. म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. आणि आदिनाथापासून जी परंपरा आली गहिनीनाथापर्यंत, निवृत्तीनाथापर्यंत, ते सर्व तत्वज्ञान, तो सर्व बोध, तो सर्व भाव जसाच्या तसा संपूर्णपणे त्यांनी आम्हाला दिला. माऊली ज्ञानोबाऱ्या म्हणतात दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती, दिदले संपूर्ण. संपूर्ण माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी त्यांनी हा बोध दिला. भाव कसा असतो तेच आम्हाला सांगितलं. म्हणून तुम्हीही काय करा? भाव बळे आकळे. इतर साधनं करत असताना भाव ठेवा, किंवा इतर साधनं न करता डायरेक्ट तुम्ही भक्तिभाव करा, जेणेकरून तुम्हाला देव आपलासा होईल. तर भावाचे अनेक प्रकार आहेत. भावाचे अनेक प्रकार सांगत असताना त्या ठिकाणी पूर्वराग आहे, मिलन आहे, विरह आहे. थोडक्यात फक्त सांगून जातो. पूर्वराग जर म्हटला तर परमेश्वराचा साक्षात्कार होण्याच्या अगोदर सुद्धा तो भेटावा अशी इच्छा असणं, त्याला पूर्वराग असं भक्तिशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यासाठी माता रुक्मिणीचं आपल्याला उदाहरण घेता येईल. भगवान श्रीकृष्णाला बघितलेलं नसतानाही भगवान श्रीकृष्णावर प्रेम निर्माण झालं आणि भगवान श्रीकृष्ण मला मिळावे अशी जी इच्छा झाली. नुसतं सुदेव ब्राह्मणाच्या हातून निरोप आला आणि पत्र दिलं. रुक्मिणी स्वयंवर सर्वांना माहिती आहे. याला पूर्वराग असं म्हणता येईल. दुसरं मिलन, गोपिकांत रासक्रीडामध्ये भगवंताशी झालेलं मिलन. काय महाराज गोड कथा आहे. मिलनाचं सुख त्यातही भाव आहे. आणि विरहासारखा तर भावच नाही हो. विरहामध्ये खूप मोठी भक्ती आहे. देवाचा क्षणभर जरी विरह झाला तरी सहन होत नाही. तुकोबराय म्हणतात ना, पडिलो दूर देशी काही नाठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी, दिन तशी रजनी झाली ओ माई. वियोग सहन होत नाही, विरहाचं दुःख सहन होत नाही. विरह सुद्धा भक्तीच आहे. विरह भक्ती ही सुद्धा श्रेष्ठ भक्ती आहे. अनेक भक्तीचे प्रकार आहेत बघा. साश्रुनयन होणं ही भक्ती आहे, शोक करणं भक्ती आहे, हर्ष करणं भक्ती आहे, भगवंताचा विरह भक्ती आहे. आणि जे भगवंताच्या भक्तीमध्ये रममान होतात ना, तुकोबारांचं प्रमाण आठवलं म्हणून एक सांगतो.
महाराज म्हणतात त्याची भेट झाली, संतांची भेट झाली, देवाची भेट झाली, त्याची भेट व्हावी असं वाटते ना. भेटी लागे जीवा लागलीसे असं. देवाची भेट व्हावी अशी इच्छा निर्माण होणं आणि एकदा देव भेटला की त्याचा विरह होऊ नये ही इच्छा होणं, ही भक्तीचं लक्षण आहे महाराज. तुकोबाराय एके ठिकाणी म्हणतात, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप राम रूप. हृदयी प्रगटे राम रूप राम रूप. कंठी प्रेम दाटे, प्रेमानं कंठ दाटून येतो. माणसं रडतात हो रडतात. प्रेमानुरागी जे भक्त असतात ना ते रडतात, देवासाठी रडतात. कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे. नीरलोटे म्हणजे अश्रू येतात, आनंद अश्रू येतात, देव भेटावा. हृदयी प्रगटे राम रूपाने. ते झाल्यानंतर मग हृदयामध्ये राम त्या ठिकाणी उत्तीर्ण होतात, अवतीर्ण होतात. अर्थात हे सर्व कशाने साध्य आहे? भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. प्रस्तुत अभंगातून, या 12व्या क्रमांकाच्या हरिपाठातील अभंगातून माऊलींनी पुन्हा एकदा भक्तिभावाचं वर्णन केलेलं आहे. या भावाला बळ हा शब्द घातला आणि भाव बळे आकळे म्हणजे फक्त आणि फक्त भावानेच देव आपलाचा होऊ शकतो. भावानेच देव आपल्याला प्रसन्न होऊ शकतो. भावानेच देव आपल्याला देवाचं स्वरूप कळू शकतं, त्याच्या स्वरूपाचं आकलन होऊ शकतं असं या ठिकाणी प्रकाशानं सांगितलेलं आहे. आपणही देवाकडे जाताना, देवाची भक्ती करताना भावपूर्वक करण्याचा प्रयत्न करूया आणि तो भावपूर्वक करण्यासाठी आपल्यालाही देवानेच सहकार्य करावं, संतांनीच सहकार्य करावं अशी त्यांची चरणी प्रार्थना करूया. आजची चिंतन सेवा इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटताना पुढच्या अभंगावर चिंतन आपण करणार आहोत. समाधी हरीची समसुखे विन न साधेल जाण द्वैत बुद्धी या 13व्या क्रमांकाच्या अभंगावर पुढच्या भागामध्ये आपण चिंतन करू. तोपर्यंत इथेच थांबू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. तोपर्यंत काय करायचं आहे? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री गणाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.